जीजी नातू येणार म्हणून घर झाडायला काढलं का काय? नाही ग बाई, आता बसून काय करायचं हा. म्हणून आपलं झाड फिरवत्या. होय का? आणि तू कुठे चाललीस ग? दळण ठेवाय चालली. हे निले इकडे ये जरा. काय जीजी तब्येत काय म्हणते या? हाय की बरी. होय का? मग नातू येणार खुश ना? होय ग, कधी एकदा आजाला बघीन असं झालंय बघ मला. आमच्या राहुल्याचं सुद्धा असंच होतं या. सारखं म्हणत असतोय मेरे करण अर्जुन आएंगे म्हणून. म्हणजे पिक्चरचा डायलॉग आहे. म्हणतो इक्या आणि आजा येणार असं म्हणत असतोय सारखा. हा, आजाला किती दिवस झालं बघितलं नाही बघ. अगं तू याच कळल्यापासून कुणाला सांगून कुणाला नको असं झालंय बघ मला. जीजी आजा गेल्यापासून बघते या. पर्याय गेल्यासारखं झाला होता, पण आता चेहरा कसा उजाळलाय तुमचा. अगं काय नाही उजळणार, माझा नातू याच आहे ना. अगं तो नव्हता तर माझ्या काळजाचा तुकडा काढून ठेवल्यासारखं झालं होतं. आणि आता जणू माझ्या जीव आल्यासारखं वाटतंय बघ. तर आम्ही काही तर जीवच घ्यायला बसलोय. आई म्हातारी आहे, पुळका असावा की. आणि इतका अव आजा होता तवर राहुल्या आमचा चांगला वागत होता, पण आता सारखा भयाकल्यासारखंच करतो या. वेगळंच काय त्याच्या टकुऱ्यात भरलं या. काय ग, काय झाले? आता लगीन करायचं म्हणतो या. अगं मग आता त्याच्या लग्नाचं वय झालंच आहे की. आता आमच्या आजीचं पण बघायला पाहिजेच की. आधी काम धंद्याचं बघा म्हणाव राहुल्याला. कसंय आजकाल पुरी एवढ्या शिकल्या सवरलेल्या आहेत. आता लगीन करायचं म्हणल्यावर काय तर जोडधंदा नाही तर जादाचं उत्पन्न न गवय. आता तूच सांग बाया. अडलंय माझं खेटर. हा आता मैत्रील की सांगा की कान धरायला. तो सांगणार आणि ह्यो ऐकणार म्हणजे समजत झालं म्हणायचं. नाही तसं आतापासूनच पुरी बघायला पाहिजे. त्या वर्ष 2 वर्षात होईलच की, होय का नाही? खरंय, लग्नाचं कसं आहे ग, जुळलं तर झटक्यात जुळतं, नाहीतर 4-5 पाडवं गेलं ना तरी जुळत नाही. नाही. हो आता अजून किती पाडवं लागतात काय माहित. त्याच्या आधी खाटेवर आडवं पडून ये म्हणजे मिळवलं. रावल्याचं काय असं होईल. आता मी फेडरेशनची अध्यक्ष आहे ना, चांगली पोरगी बघते बघा त्याला. तुम्ही नका काळजी करू. होय होय. जीजी नाही म्हणजे आता आजा महिनाभर तरी असेल ना? अगं होय, चांगलं 28 दिवस आहे. होय का? हे योग बाबा आता येईल आणि महिनाभर डोकं खाईल. चांगली सुखद दिवस काढत होते मी. आता हे येईल विरजण घालायला. जीवाला काय माझ्या चैन पडू देणार नाही. कधी येईल असं झालं बघ मला. काय जयश्री, काय गडबड? काय नाही. चेहऱ्याचा रंग का उतरलाय? माणसानं कसं खुश दिसलं पाहिजे. आता दिसते खुश. आता एक गोष्ट लक्षात ठेव, इथून पुढे मी खुशीतच असणार. आता फक्त तुमच्या चेहऱ्यावर आनंद असू दे म्हणजे झालं. म्हणजे मला नाही कळलं. आमचे अजिंक्य येत आहेत बेळगाववरनं. का अजिंक्यने आर्मीवर मी सोडले काय? नाही, आधी मध्येच येतोय म्हणून म्हणलं. भैया तुम्ही विसरलात वाटतं. अजिंक्यांना जाऊन लय दिवस झालेत आणि आता परीक्षा देऊन ते सुट्टीवर येत आहेत. किती दिवस? 28 दिवस. इतके? का हो, काय झालं? नाही काय नाही, सहजच विचारलं. तुमचं आता टेन्शन वाढलंय हे स्पष्ट स्पष्ट सांगा की. जयश्री, आम्ही टेन्शन घेत नाही, टेन्शन देतो. बर असं आहे वे. पण तुमच्या चेहऱ्याकडे बघून तर असं काही वाटत नाही हो. चेहऱ्यावर तर तुमच्या 12 वाजलेत. येऊ का?
आता लवकरच 3-13 वाजवतो का नाही बघ टॅलेंट. पण भैया आज येणार आहे एवढं हलक्यात घेऊ नका. ए त्याच्याचं मला काही टेन्शन नाही. पवार फॅमिलीच्या हृदयात कधीच घुसलोय मी. तसं बी शीतल आजशी बोलत नाही हे मला चांगलंच माहिती. अहो पण भैया आपण काळजी घेतलेली बरं ना. आत्ताशी कुठं तुमची गाडी पटरीवर आली होती आणि एवढ्या कष्टाने तुम्ही पिच उभं केलं आणि आता आज त्या येऊन बॅटिंग करणार होय. टॅलेंट काढू आपण काहीतरी मार्ग. भैया एक वेळ मार्ग निघाला नाही तरी चालेल पण मार्गातला काटा निघाला पाहिजे. माझ्या भावाला कसली फास्ट बंदूक खोलून दिलीस बरं का. आज सगळी बघतच बसली तुझ्याकडे. हे बघ राहुल, आपण आपलं बेस्ट द्यायचं, बाकी काय होईल ते होईल. मग काय होत बी काय नसते बरं का. अरे हा मी पहिल्यांदा म्हटलं ना मी की आता पहिल्यांदा तुम्ही बेस्ट रिक्रूट होतो का. अरे भावा आपण आता मला फुल गॅरंटी आहे तर बेस्ट रिक्रूट तूच होतीस का नाही बघ आता. हे नाही का क्या मत्त ना हा मत्तेन पुढे पुढे मत्तेन. बेस्ट रिक्रूट तर मीच होणार आहे. आजा कसा बेस्ट रिक्रूट होतो तेच बघतो मी. आणि बरं काय 4 ते 5 हजार बंदूक कोणाला सोडा दार मग तू कशा. आजा तुझ बंदूक जोडायला स्पीड लय भारी होतं लगा. थँक्यू. पण हेच स्पीड बाकी सगळीकडे पाहिजे होत आहे का नाही. ए तमा ईद नोड फायनल बेस्ट रिक्रूट आमचा आजाच. हा अरे नुसती बंदूक जोडून बेस्ट रिक्रूट होत नाही कट्टी म्हणे. त्याला सगळं जमलं पाहिजे ते बी टायमात. ए सुम्या आजाला काय बी जमू शकतं ते बी टायमात. अरे मला फुल गॅरंटी तर त्याची. असं